राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे। विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलमध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलंय। धनंजय मुंडेंची गच्छंती आणि माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतरची आज ही पहिली बैठक असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। 12:30 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे। विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलमध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांची गच्छंती आणि माणिकराव कोकाटे यांना कोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतरची ही पहिली बैठक होती आहे। त्यामुळे आता या बैठकीकडे लक्ष आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 12:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। धनंजय मुंडे यांची गच्छंती आणि कोकाटे प्रकरणानंतरची ही पहिलीच बैठक होतीये। विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे। दुपारी 12:30 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। सर्वच मंत्रिमंडळांना या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी आता आदेश देण्यात आलेत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधिमंडळातील नव्या कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे। दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। चेतन, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली, काय अधिकची माहिती? आज दुपारी 12:30 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ही पहिली कॅबिनेट बैठक आहे ती पार पडणार आहे आणि दरवेळी मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये ही बैठक व्हायची, मात्र प्रथमच नव्याने तयार करण्यात आलेल्या कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक होणार आहे। विधिमंडळाच्या दुसऱ्या मजल्यावरती हा सुसज्ज असा कॅबिनेट हॉल आहे। तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रेकॉर्ड ब्रेक वेळेत बनवलेला होता आणि या बैठकीमध्ये विशेष लक्ष असेल, कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडत आहे। त्यामुळे आणखी कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होते हे पाहावं लागेल। विशेषतः संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल अबू आझमी यांच्या अर्थसंकल्पीय काळातील निलंबनाचा प्रस्ताव मांडलेला होता, मात्र त्यात सुधारणा करावी आणि अबू आझमी यांचे सर्व भत्ते, त्यांचं वेतन आणि त्यांचा निधीही या दरम्यानच्या काळात थांबवावा आणि हे निलंबन कालावधी आहे तो अधिकचा करावा अशी मागणी स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली होती। त्यामुळे अबू आझमींना संदर्भात सुद्धा या कॅबिनेटमध्ये काही चर्चा होते का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पुढच्याच आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे आणखी काही तरतुदी त्यांमध्ये ऐनवेळी करता येतील का या संदर्भातली चर्चा आजच्या कॅबिनेटमध्ये अपेक्षित आहे। जी चेतन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेतील 5 जागा रिक्त आहेत। रिक्त जागांसाठी भाजपाकडून आता 6 नावं चर्चेत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेतील 5 जागा रिक्त आहेत। यासाठी भाजपाकडून आता 6 नावं चर्चेत आहेत। रिक्त 5 जागांपैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यात आहेत। भाजपाकडून राम सातपुते, केशव उपाध्ये, त्याचप्रमाणे संदीप जोशींच्या नावाची चर्चा आहे। तर जगदीश मुळीक, संजय केनीकर आणि प्रमोद जठारेंचीही या ठिकाणी चर्चा होतीये। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। चेतन, विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेतील 5 जागा रिक्त आहेत आणि यासाठी आता भाजपाकडून 6 नावं चर्चेत आहेत। निश्चितच नीलम, एकंदरीतच आता परिषदेमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झालेल्या होत्या, त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर आता भाजपच्या कोट्यातील 3 जागा ज्या आहेत त्यावरती लवकरच भाजपकडून नावांची घोषणा केली जाईल आणि यामध्ये सातत्याने ही 5 नावं जी आहेत ती चर्चेत दिसून येत आहेत। आणि यामध्ये राम सातपुते यांचं जर नाव पाहिलं तर विधानसभेमध्ये कुठेतरी पक्षांतर्गत बंडखोरी झाल्यामुळे पराभवाचा सामना आहे तो राम सातपुतेंना करावा लागलेला होता, त्यांनी त्याची तक्रारही केलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवर काही संघटनेतीलही नावं म्हणजे संजय केनेकर असतील किंवा केशव उपाध्ये असतील अशीही नावं चर्चेमध्ये आलेली आहेत। त्यामुळे नेमकी आता या 5 पैकी कुठल्या 3 जणांच्या नावावर भाजपकडून अंतिम शिक्कामोर्तब होते। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।